नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. सातारा जिल्हा होमगार्ड भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो प्रतीक्षा दिन यादी या ठिकाणी लागलेली आहे. त्याचबरोबर अंतिम निवड यादी जे या ठिकाणी लागले, तर सातारा जिल्हा होमगार्ड भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागलेला आहे. तर कट ऑफ किती या ठिकाणी गेलेला आहे 30 पैकी, याबद्दल तुम्हाला संपूर्ण ज्या विद्यार्थी मित्रांनो मी माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आपल्या जिल्ह्याचा सुद्धा कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे 30 पैकी. ठीक आहे, तर याचा तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर या ठिकाणी पहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरीनुसार कट ऑफ या ठिकाणी दाखवत नाही आहे. फक्त ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं नाव या ठिकाणी दाखवतं आणि त्यांना किती मार्क्स या ठिकाणी पडले, ज्यांचं सिलेक्शन झालं. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पथक औंधमध्ये जो कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे 30 पैकी 30 गेलेला आहे, 30 पैकी 29 गेला आहे, 30 पैकी 28 पर्यंत गेला आहे. आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची अनुक्रमे यादी महिला उमेदवार बघू शकता तुम्ही या ठिकाणी 33 पर्यंत गेला आहे, 30 पर्यंत गेला आहे, त्याचबरोबर 30 पर्यंत गेला आहे, 26 पर्यंत गेला आहे, 22 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची गुणानुक्रमे यादी तुम्ही बघू शकता पुरुष उमेदवारांची 28 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 28 झालं, 27 झालं, 26 झालं, अशा प्रकारचे या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये मुलांचं नाव आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 30 पैकी 30, 30 पैकी 30, 30 पैकी 30, 29, 30 पैकी 29, 28 अशा प्रकारे या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणाक्रमे यादी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 24 पर्यंत सुद्धा आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची गुणानुक्रमे यादी पुरुष उमेदवारांची बघू शकता 30 पैकी 27, 26, 26, 26, 26 अशा प्रकारे या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर दहिवडी पथकमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता दहिवडीमध्ये तर या ठिकाणी 33 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 32 झालं, त्याचबरोबर 31 झालं, त्याचबरोबर 29 झालं. तर दहिवडी पथकमध्ये तुम्ही बघू शकता 33, 32, 31, त्याचबरोबर 31 झालं, त्याचबरोबर 29, 28, 28 अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी अंदाज लावू शकता की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कट ऑफ या ठिकाणी एवढंच जाण्याचे जास्त चान्सेस आहे. कारण की हे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सातारा जिल्ह्याचं मी तुम्हाला उदाहरण देत आहे. त्याचबरोबर निवड प्रतीक्षा यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, तर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची बघू शकता तुम्ही गुणानुक्रमे यादी 28, 28, 30 पैकी 26, 30 पैकी 24, 30 पैकी 24, 30 पैकी 20, त्याचबरोबर 30 पैकी 18, 16 अशा प्रकारे सुद्धा आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची यादी तुम्ही बघू शकता की 28, 28, 28, 27 अशा प्रकारे आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी की जे हे आहे काय म्हणतो बघू शकता तुम्ही या ठिकाणी 27, 27, 26, 26 अशा प्रकारे. त्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची कराडमध्ये बघू शकता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची तुम्ही यादी बघू शकता 33 झालं, 31 झालं, त्याचबरोबर 30, त्याचबरोबर 29, 29 अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर 28 बघू शकता तुम्ही या ठिकाणी 28 झालं, त्याचबरोबर 28, 28, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही. त्यानंतर पहा या ठिकाणी 28, 27, त्याचबरोबर 26 अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तुम्ही बघू शकता या ठिकाणी 35 झालं, 33 झालं, 32 झालं, 29 झालं, 28 झालं, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 26, त्याचबरोबर 24 झालं, त्याचबरोबर 22 झालं अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी शिक्षण सुद्धा दिलेलं आहे की शिक्षण केवढं आपलं झालेलं आहे. ज्या या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे तर शिक्षण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, ग्रॅज्युएट आले, 10वी 12वी आले. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 22, 22, त्याचबरोबर 20 झालं, 20, 20, 16, 16, 14 अशा प्रकारे. ठीक आहे, प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची गुणाक्रमे यादी तुम्ही बघू शकता 26, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही 26, 25 अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे.
त्यानंतर पथक कोरे गाव आहे, तर पथक कोरे गावामध्ये तुम्ही बघू शकता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी बघू शकता 30पैकी 30, त्याचबरोबर 29. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 29 झालं, 28 झालं, त्याचबरोबर 27 झालं. त्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी बघू शकता तुम्ही 35, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 32. त्यानंतर बघू शकता तुम्ही 26. त्यानंतर बघू शकता 24, 22. त्यानंतर 22, 30पैकी 22 बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची गुणानुक्रमे यादी बघू शकता 26, त्याचबरोबर 26 बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट पहा तुम्ही या ठिकाणी 26, 30पैकी 26, 25. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही कोयना नगर आहे, तर कोयना नगरमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी 30पैकी 30, 30पैकी 30, 30पैकी 29, 30पैकी 29, 28 अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही 27, 26, 25. त्यानंतर 25. त्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी महिला उमेदवारांची बघू शकता तुम्ही 33, 35पैकी 33, 35पैकी 30, 35पैकी 28, 35पैकी 24, 35पैकी 22, त्याचबरोबर 35पैकी 20 आणि 35पैकी 18, 16 अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी तुम्ही बघू शकता पुरुष उमेदवारांची 25, 30पैकी 25. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता 30पैकी 25, 30पैकी 24, त्याचबरोबर 30पैकी 23 अशा प्रकारचे प्रतीक्षा यादी आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पथक लोणंद आहे. पथक लोणंदमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी तुम्ही बघू शकता पुरुष उमेदवारांची 35पैकी 33, 35पैकी 33पर्यंत गेला आहे, 35पैकी 32 गेला आहे, 35पैकी 31, 35पैकी 30, 35पैकी 30, 35पैकी 29, 35पैकी बघू शकता 28पर्यंत मुलांचा या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे. तर 28वाल्यांचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी बघू शकता महिला उमेदवारांची 35पैकी 32, 35पैकी 32, 35पैकी 26, त्याचबरोबर 35पैकी या ठिकाणी 22. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर प्रतीक्षा यादीमधील तुम्ही बघू शकता उमेदवारांची गुणानुक्रमे यादी बघू शकता तुम्ही 28, 28, 27, 27 अशा प्रकारे. त्यानंतर बघू शकता तुम्ही 27, 26. त्यानंतर महाबळेश्वर पथक आहे, तर महाबळेश्वर पथकमध्ये अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी पुरुष उमेदवारांची 30पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे, 27पर्यंत कटअप गेलेला आहे, 26पर्यंत गेला आहे, 25पर्यंत कटअप गेला आहे, 24पर्यंत कटअप गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता 24, 23पर्यंत सुद्धा गेलेला आहे. त्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी महिला उमेदवारांची 33पर्यंत कटअप गेलेला आहे, 31पर्यंत गेला, 28पर्यंत गेला, 16पर्यंत गेला आहे. त्यानंतर प्रतीक्षा दिन यादी बघू शकता तुम्ही 23 झालं. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर सर्व लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, कारण की वाचून जर दाखवली तर जास्त वेळ या ठिकाणी होणार आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी फलटण झालं, त्याचबरोबर पुसेगाव झालं, त्याचबरोबर साखरवाडी झालं, त्यानंतर सातारा झालं, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर हे संपूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो यादी आहे सातारा जिल्हा होमगार्ड भरतीची. तर एवढा कटअप या ठिकाणी गेलेला आहे. तर तुमच्यासुद्धा जिल्ह्याचा जे विद्यार्थी मित्रांनो एवढाच कटअप या ठिकाणी जाणार आहे आणि प्रतीक्षा दिन यादीसुद्धा एवढीच या ठिकाणी जाणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.